अंबाडी ब्रिज खाली एक वयोवृद्ध झोपलेल्या अवस्थेत पडलेले, प्रचंड दुर्गंधी पसरलेली. तेथील भाजी विक्रेत्या महिलांनी पोलिसांना माहिती दिली. API नाईक साहेब यांनी तात्काळ API राऊत यांना घेऊन वृद्धाची चौकशी केली. वृद्धाला ज्यूस पाणी पाजले, पण वृद्ध बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. काल याबद्दल सोबत एक महिला होती. ती महिला याबद्दल सोडून गेली, तेथील भाजी विक्रेते सांगत होते. हॅपी नाईक यांनी मला फोन केला. मी वृद्धाला रुग्णवाहिकेमध्ये घेतले आणि अंघोळ घालून कपडे बदली करून प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे ॲडमिट केले आहे. साधारण बरं वाटल्यानंतर त्याला मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये ठेवणार आहोत. नमस्कार, मी आता अंबाडीमध्ये माझ्यासोबत राऊत साहेब आहेत. सकाळी नाईक साहेबांनी मला फोन केला. असा घसरत माणूस त्याला त्याला उठता बसता येत नाही, बोलत नाही, नाव सांगत नाही, वयोवृद्ध आहे. त्याच्याबरोबर काल बाई होती असं कोणतरी सांगतात, बरोबर ना? ती बाई त्याला सोडून गेली. पोलिसांनी त्याला ज्यूस वगैरे पाजला, पाणी वगैरे दिलं, खायला दिलं. आता त्याला मी त्याला ट्रीटमेंट करतो आणि रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या किसन लोखंडे यांच्या मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये त्याला घेऊन जातो आणि त्याला पहिल्यांदा दवाखान्यात ॲडमिट करून त्याचा इलाज करून त्याला आम्ही लोखंडे साहेब त्यांच्या फाउंडेशनमध्ये आयुष्यभर सांभाळणार आहेत. त्याचा बरा करणार आहे. त्याचा कपड्याचा खर्च, जेवणाचा खर्च मोफत आयुष्यभर लोखंडे साहेब करणार आहेत. आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारे काम केलं. राऊत साहेब आहेत, सगळ्या पोलीस स्टाफनी नेहमीच आम्ही करतो. नाईक साहेब असतील किंवा अन्य स्टाफ असेल तर दिसला तर ते मला फोन करतात. आणि असा अनाथ असला जर या परिसरामध्ये हा काकाला कोण ओळखत असेल, हा काका जर कोणाच्या ओळखीचा वाटत असेल तर त्यांनी अंबाडी चौकीला किंवा गणेशपुरी पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि याची माहिती द्यावी. किंवा त्यांना घरचं कोण माहीत असेल, गाव माहीत पडत असेल तर माझा नंबर मग पर्सनल देतो 9096321003. मिलिंद कांबळे. मला फोन केला तरी हरकत नाही. मिशन माणुसकी फाउंडेशन आणि मराठा लाईफ फाउंडेशन याच्या अंतर्गत आम्ही हे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आधार देत असतो, जीवन देत असतो. थँक्यू. आता काकाला आम्ही आंघोळ स्वच्छ केला, काकाला कपडे बदली केले. काकाचं पोट बघितलं किती खाली गेलं आहे. म्हणजे काकाच्या पोटात काय नाही एवढे दिवस झाले, बरेच दिवस. म्हणून त्याला शक्ती नाही, ताकद नाही. बोला आता साधारणतः थोडाफार चालला तो. हां, तर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काकाला सलाईन लावणार आहोत. काका फिट होईल, त्याला जेवण देऊ त्याला आणि व्यवस्थित झाला ठीक. नंतर इथून आपण त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ट्रान्सफर करू. पोलिसांना तर सांगितलं आहे, नाईक साहेबांचे बोलणं आलं आहे. एक पोलीस दिल्याबरोबर आपण ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करून आपण त्याला तरी वाट बघू. आपण इथं व्यवस्थित झालं, मला वाटत नाही तिला पुढे नाही. BP वगैरे चेक केला, व्यवस्थित आहे काका. तर सलाईन वगैरे 1-2 लावल्या ना तर ताकद येईल काकाला. नारळ दिलं तर आणि जेवण दिलं तर सकाळी चालेल असं शक्यता वाटते. मॅडम आता भेटून गेल्या त्यांना. मॅडम बघूया काय आता सिस्टर आलेले त्या ट्रीटमेंट करायला. करा तुम्हाला घेऊ का नको तो तुमचा प्रश्न आहे. मी रिपोर्टर आहे तो माझा प्रश्न आहे. त्या लावतात सिस्टर सलाईन आता आणि नंतर सकाळपर्यंत रात्री पण वाट बघूया. झाला व्यवस्थित तर आपण इथेच मराठा लाईफ फाउंडेशनच्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन त्याला ॲडमिट करू आणि आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी लोखंडे साहेबांनी, जे रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या लोखंडे साहेबांनी घेतली आहे. थँक्यू.